मसाजोगचे जे मयत सरपंच आहेत संतोष देशमुख, त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या वतीने आपण क्रिमिनल रिट याचिका खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या या आहेत की या सर्व घटनेमध्ये जे प्रामुख्याने नाव घेतले जाते किंवा नाव येते चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणजे वाल्मिक बाबूराव कराड. तर यांच्यावर खुनाचा म्हणजे 302 क्रिमिनल कन्स्पायरसी 120 आणि मोक्का कायदा अंतर्गत सेक्शन 3 याच्यानुसार कडक कारवाई करत तुम्ही त्याच्यावर FIR दाखल करा न्यायालयाच्या आदेशाने. ती प्रमुख मागणी आहे. आणि FIR दाखल करून याच्या पुढचा जो तपास आहे या 3 सेक्शन अंतर्गत करावा ही प्रमुख मागणी यामध्ये केलेली आहे. तसेच यामध्ये आम्ही संदर्भ दिला ते म्हणजे ऑफिशियल अकाउंट वाल्मिक कराड यांचे, आणि त्यामध्ये असे आढळले की त्यांचे जे काही व्हिडिओ, फोटो, रील्स आणि प्रामुख्याने विधानसभेमध्ये जे काही आरोप एखाद्या ठराविक व्यक्तीचं नाव घेऊन झाले होते त्यामध्ये असं आढळलं की मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत आणि हे सध्या महाराष्ट्र शासनामध्ये मंत्रिपदावर असल्यामुळे याच्या पुढचा जो काही तपास होत आहे तो तपास हा धनंजय मुंडे यांना त्या मंत्रिपदावरून दूर सारत किंवा दूर ठेवून त्याचबरोबर कुठल्याही ऑफिशियल पोस्टवर न बसवता या नंतरचा जो काही या प्रकरणाचा तपास आहे तो तपास व्हावा, जेणेकरून धनंजय मुंडे हे कुठल्याही डायरेक्टली इनडायरेक्टली या कुठल्याही चौकशीला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही एजन्सीला इन्फ्लुएन्स करू शकणार नाहीत. यासाठी आम्ही ही याचिका दाखल केलेली आहे. येस, मकोकाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रेफरन्स सेक्शन 3 अंतर्गत वाल्मिक कराड याला बुक करावं हा संदर्भ आम्ही दिलेला आहे. माझं नाव आहे विधिज्ञ ॲडव्होकेट शोमित कुमार साळुंके, याचिकाकर्ते यांचे वकील.